नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. महायुतीमध्ये सत्ता हीच मोठी समस्या बनली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सत्तेचे तुकडे आणि खांडोळी करण्याची सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेचा महापौर, त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद, त्याचबरोबर समित्यांच्या सभापती पदांची खांडोळी करण्यात आल्यानं विकासाचे धोरण बाजूला राहून आता सत्ता हीच मोठी समस्या बनली आहे. कोल्हापूरचे महापौर पद भाजपच्या वाट्याला आले. हे होत असताना महापौर पदाचा देखील 1.25 वर्षाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. आता हाच फॉर्म्युला मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आला आहे. कारण महायुतीमधील नेत्यांची रविवारी सायंकाळी विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा फॉर्म्युला ठरवताना 1.25 वर्षासाठी कार्यकाळ निश्चित करण्यात आला. त्यामुळं दर 1.25 वर्षांनी आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. तर समिती सभापतींना 1 वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानुसार 20 सदस्यांना समिती सभापती पदासाठी संधी मिळणार आहे. यामुळं महायुतीमधील 51 पैकी 28 सदस्यांना 5 वर्षात संधी मिळेल. परंतु हे होत असताना पदांची खांडोळी केली जात आहे. त्यामुळं अधिकाधिक कार्यकर्त्यांना पदावर संधी देण्यासाठी आणि राजकीय सोयीसाठी हे केले जात असले तरी विकासाचं काय, असा मुद्दा मात्र उपस्थित होतो. जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यपैकी 51 सदस्य महायुतीचे आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक 20 सदस्य आहेत, तर भाजपचे 12, शिंदे सेनेचे 9, शाहू आघाडीचे 4, त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे 6 सदस्य आहेत. त्यामुळं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होणार आहे. 1.25 वर्षाच्या फॉर्म्युल्यामुळं त्याचा एकंदरीत परिणाम विकासावर देखील होण्याची शक्यता आहे. त्याची कारणे देखील काही अशीच आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी रूपाराणी निकम यांना संधी देण्यात आली. महापौर पदाचा फॉर्म्युला 1.25 वर्षासाठी निश्चित करण्यात आला. तर महापौर पदावर निवड झाल्यानंतर महापौर रूपाराणी निकम यांनी धडाकेबाज काम सुरू केले आहे. प्रशासकीय कामांना, त्याचबरोबर शहरातील विकास कामांना देखील गती आली आहे. मात्र कोणत्याही पदावर काम करत असताना त्या पदाशी निगडीत सर्व बाबींची माहिती होण्यासाठी किमान 6 महिन्याचा कालावधी लागतो. त्यातच सत्तेचा कमी कालावधी मिळालेला असतो. तोपर्यंत 1.25 वर्ष जाण्याची वेळ येते. नवीन महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्षांना सुरुवातीला काम समजायला वेळ लागतो. मुळातच पदाची खांडोळी होऊ नये, त्याबरोबरच विकासाच्या दृष्टिकोनातून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी किमान 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण करावा, यासाठी शासनाने परिपत्रक देखील जारी केले आहे. मात्र याचा सोयीस्कर अर्थ काढून राजकीय सोयीसाठी आता 1.25 वर्षाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पदांच्या खांडोळीमुळे विकासाच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचं काम केले जात आहे. मुळातच मलईदार समिती सभापती पदासाठी देखील रस्सीखेच सुरू असते. कमी महत्वाची खाती असणाऱ्या समितीकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळं मोठं आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या समिती सभापती पद मिळावं, यासाठी देखील राजकीय पक्षांच्या मध्ये अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचंही पाहायला मिळतं. आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पहिल्या 1.25 वर्षासाठी राष्ट्रवादीकडे, त्यानंतर भाजप, त्यानंतर शिंदे सेना आणि त्यानंतर जनसुराज्यकडे असणार आहे. परंतु 1.25 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नवीन अध्यक्ष येईपर्यंत महत्त्वाचे अनेक धोरणात्मक निर्णय प्रलंबित राहतात. एका अध्यक्षाने सुरू केलेली विकास कामे दुसरा अध्यक्ष आल्यानंतर त्या विकास कामांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. याशिवाय वारंवार नेतृत्व बदलल्याने CEO आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धोरण ठरवताना गोंधळ होतो. नियोजन शून्य विकास कामावर निधी खर्च होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळं विकास तेव्हाच गतीने होईल जेव्हा जिल्हा परिषदमध्ये 5 वर्षासाठी स्थिर व सक्षम नेतृत्व असेल तरच. परंतु राजकारणापेक्षा विकास कामांना प्राधान्य दिले पाहिजे. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता आणि राजकीय महत्त्वाकांक्षा पाहता विकासापेक्षा सत्तेला आणि पदाला महत्त्व आले आहे. कार्यकर्त्यांची सोय होण्यासाठी पदांची खांडोळी करण्यात येत आहे. त्यामुळं पदांची खांडोळी होत असताना सत्ता हीच आता महत्त्वाची बनली आहे. धन्यवाद.